रात्रीला फिरणाऱ्या ड्रोनचा नेमका विषय काय? मराठवाड्यात अनेक ठिकाणी असा प्रकार घडत आहे। रात्रीच्या वेळेस एखाद्या गावावरून अचानक 2, 3, 4, 5 असे ड्रोन फिरतायत। नेमका ह्या ड्रोनचा विषय काय आणि त्याचबरोबर होतात खेड्यागावात होणाऱ्या चोऱ्या। ह्या ड्रोनच्या पाठीमागे नेमका आहे कोण? अशा ड्रोन फिरणाऱ्यांची भीती प्रत्येक गावामध्ये घडत आहे। असाच प्रकार सेलू तालुक्यातील डासाळा सर्कलमध्ये पाहायला मिळाला। त्यातील ड्रोन रात्री लोकांनी पाहिला आणि त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात। शिवराय, मी पांडुरंग कदम। आज आपण आहोत डासाळा गावामध्ये। आपण पाहिलं असेल तर वरच्या बाजूला मला ड्रोन दिसतोय, कदाचित कॅमेऱ्याने तुम्हाला दिसणार नाही। कालपासून या ठिकाणी पाहत असाल, काल आमच्या गावामध्ये 5 ड्रोन आले होते। आता एक ड्रोन तुम्हाला या ठिकाणी जाताना दिसतोय आणि हे केवळ डासाळा गावामध्येच नाहीये, या परभणी जिल्ह्यातच नाही तर बाजूच्या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी अशा प्रकारचे ड्रोन फिरतायत। मग त्या ड्रोनद्वारे रेकी होते का आणखीन काय होते, म्हणजे या महाराष्ट्रामध्ये घडतंय काय, नेमके ड्रोन कशासाठी फिरवले जात आहेत हे कळणं सुद्धा या ठिकाणी गरजेचं आहे। म्हणजे या ड्रोन मागं पाकिस्तान आहे, युगांडा आहे, नायजेरिया आहे का अन्य कोण आहे का या ठिकाणी? या देशामध्ये या देशाला आत्मघातकी लोक आहेत, कोण आहेत? तर पोलिसांना सुद्धा विनंती आहे। त्याचबरोबर या राज्याचे गृहमंत्री आहेत सन्माननीय फडणवीस साहेब, तुम्हाला सुद्धा विनंती आहे। मागच्या 10 दिवसापासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये अशा प्रकारचे ड्रोन फिरतायत, तर हे नेमके ड्रोन कोणाचे आहेत? आपली संरक्षण व्यवस्था काय करते हे या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला जाणून घ्यायची या ठिकाणी इच्छा आहे। हे ड्रोन नेमके कशासाठी फिरतायत? बाकीच्या गोष्टी जशा तुम्हाला माहिती करता येतात, जसं आमच्या मराठा संघर्ष योद्धा मान्य श्री मनोज जरांगे पाटील यांच्यावरती SIT लावता येते, तसं या हे जे हेलिकॉप्टर आहेत, हे जे ड्रोन आहेत, त्या ड्रोनासाठी एखादी चौकशी लावा। आणि या आमच्या गावातील लोकांना झोपा येत नाहीत, आमच्या गावातीलच नाहीत, ज्या ज्या गावामध्ये अशा प्रकारचे ड्रोन फिरतायत तर त्या गावातल्या लोकांना या ठिकाणी रात्रीच्याला झोप येत नाहीयेत। तर त्यामुळे या महाराष्ट्रातल्या जनतेला जाणून घ्यायचंय की हे ड्रोन नेमके कशासाठी फिरतायत, म्हणजे हे आम्हाला खतम करणार आहेत का आणखीन काय होणार आहेत का आमच्या गावात दरोडा टाकणार आहेत, हे आम्हाला कळायला पाहिजे। त्यामुळे सन्माननीय फडणवीस साहेब, तुम्हाला विनंती आहे, कृपया ह्या ड्रोनचं काहीतरी करा। आम्हाला भाकरी जाईनात, आमच्या म्हणजे आता काहीच राहिलेलं नाहीये, गोरगरीब जनता आहे, शेतकऱ्याकडे रुपड्या नाहीये। आणि तरी सुद्धा जर असे ड्रोन फिरत असतील तर काय आता आमच्या काय किडनी घेऊन जाणार आहात का तुम्ही? म्हणजे आमच्या किडनी नेण्यासाठी ड्रोन फिरतायत का? किंवा आणखीन आमच्यावर काय आत्मघातकी हल्ला होणार आहेत का आमच्यावरती बॉम्बस्फोट होणार आहेत त्याच्यामुळे ड्रोन फिरतायत? तर या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी माहिती करून घ्यायचंय की हे ड्रोन नेमके कशासाठी फिरतायत हे आम्हाला या ठिकाणी। उद्या तर आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन या संदर्भात निवेदन देणारच आहोत, परंतु आम्हाला रात्रभर झोप येत नाहीये। आम्हाला म्हणजे माझ्या एकट्याला नाही, या ज्या गावामध्ये ड्रोन फिरतायत त्यांना या ठिकाणी झोपा येत नाहीयेत। आणि आम्ही आमच्या सगळ्या बांधवांच्या या ठिकाणी बाईट्स तर तुम्हाला पोहोचवणारच आहोत। निश्चितच त्या बाईट सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील, पण रात्री 11 वाजता 12 वाजता सर्व लोक बाहेर येत आहेत, कारण की रोज ड्रोन या ठिकाणी गावाच्या बाजूला फिरतायत। मग हे ड्रोन नेमके कशासाठी फिरतायत या महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेला प्रश्न आहे की ड्रोन नेमके कशासाठी फिरतायत। त्यामुळे फडणवीस साहेब, पुन्हा एकदा तुम्हाला तीच विनंती करतोय, या ड्रोनचं एकदा काहीतरी करा, आम्हाला कळू द्या की हे ड्रोन कशासाठी फिरतायत, आम्हाला झोपा येत नाहीयेत। तुर्तसा थांबतो, धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय। सह्याद्री समाचार वाहिनीसाठी प्रतिनिधी सतीश आकाश, सेलू।